नमस्कार आणि स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आज आपण शिकणार आहोत व्हिटॅमिन ए म्हणजे नेमकं काय आणि त्याचे मुख्य आहारातील स्रोत कोणते आहेत. व्हिटॅमिन ए चे महत्त्व. व्हिटॅमिन ए आपल्या दृष्टीसाठी, त्वचेसाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि पेशींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रथम भाग. प्रीफॉर्म्ड व्हिटॅमिन ए रेटिनॉल हा प्रकार प्रामुख्याने प्राणीजन्य अन्नपदार्थांमध्ये आढळतो. उदाहरणार्थ गाईचे किंवा कोंबडीचे यकृत, लिव्हर, कॉड लिव्हर ऑइल, अंडी, दूध, लोणी, चीज आणि फॉर्टिफाईड अन्नपदार्थ जसे की व्हिटॅमिन ए ने समृद्ध केलेले दूध किंवा सिरियल्स. दुसरा भाग. प्रोव्हिटॅमिन ए कॅरोटिनॉइड्स हा प्रकार वनस्पतीजन्य अन्नातून मिळतो. प्रमुख स्रोत गाजर, गोड बटाटा, पालक, केल व इतर हिरव्या पालेभाज्या, आंबा, खरबूज, कद्दू, लाल मिरची हे पदार्थ शरीरात गेल्यावर ते व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतात. महत्त्वाची टीप. व्हिटॅमिन ए चं शोषण शरीरात योग्य प्रकारे होण्यासाठी ते चरबीसह खाणं आवश्यक असतं. म्हणूनच गाजराची कोशिंबीर असो किंवा पालकाची भाजी, त्यात थोडं तेल, लोणी किंवा साजूक तूप घालणं फायदेशीर ठरतं. उपसंहार. तर मित्रांनो, व्हिटॅमिन ए हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते मिळवण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य दोन्ही स्रोत तुमच्या जेवणात असू द्या आणि त्यासोबत थोडं चरबीयुक्त घटक अवश्य समाविष्ट करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आणखी माहितीपूर्ण विषयांसह. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि सशक्त रहा.